रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचा भाग 13वा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचा भाग 13वा. आई हॉस्पिटलमध्ये. तू पे. मग मी गप्प गारच. पाणी 2 शब्द येताना मी काय आणलं नव्हतं. पाणी आणायचं कशात. पुन्हा मी त्या नर्सकडे पळालो. तिनं बोटानं त्या बाजूला आहे म्हणून इशारा केला. तिथंही गेलो पण ग्लास काही सापडत नाही. शेवटी एक तांब्या दिसला. आता कोणाचा आहे काय विचार केला नाही. सरळ उचलला आणि भरून घेऊन आईजवळ आलो. तिला पाणी दिलं. पुन्हा तांब्या आहे त्या जागेवर ठेवला. आई पुन्हा झोपली आणि मी पायरीवर येऊन बसलो. अहो काय दुखणी मागं लागतील आणि इथं कुणाला काय झालं तर कुणाला भयंकर काय. अहो कुणी जळालेलं तर कुणाचं पाय तुटलेलं. मनातल्या मनात मी म्हटलं तसं आपण सुखी आहे. सुखदुःख सगळ्यांनाच असतं. त्याला सामोरं गेल्याशिवाय जगण्याला बळ मिळत नाही. अहो माझ्या वयाची पोरं गरिबीला कटाळून आईबा गेल्याचं दुःख जिवंतपणेच पचावतात तर काही जण हातपाय नसून सुद्धा जगतात. आणि आपण इथं मुळमुळ रडत बसायचं. ही दुःखाची रात जाईलच की. अरे काळ वेळ कुणाला थांबला आहे. मी आभाळात बघितलं तर रात कशी सरली ती बी कळलं नाही. अख्खी रात दवाखान्यात काढली आणि सकाळी पुन्हा अब्दुल्लाच रिक्षा घेऊन आला. आईला घरी आणल्यावर ती तशीच झोपली. मी अंगणात बसून एका घडलेल्या गोष्टीची जुळवाजुळव करत होतो. तेवढ्यात दसकून आणा तिथं आलं. मला चांगलाच हिसका देऊन त्यांनी जागं केलं. मी मागं वळून बघितलं तर ते समोरच. आईला बरं आहे का रे? मी हो म्हणून मान हलवली. बरं तुझ्या नोकरीचं काय नाही, प्रयत्न आहेत ती की चालू. पुन्हा दोघात काही वेळाची शांतता. मी त्यांच्याकडे नीट बघितलं. कडक इस्त्रीची कापडं घालून दसकुनाना तयार होतं. आज कंच्या गावाला नाही पण काय ती. अहो बोला की, मनात काही ठेवू नका. अरे नथुरावाच्या पोराचं लग्न आहे. येतोयस का? म्हणजे ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. ते होतं. आता दुसरं कोण आहे ती. नाहीतरी घरी बसून काय करणार आहेस. चल की. बराबर आहे पण अरे काय ना काही विचार करूस. सगळं ठीक होईल. अरे इथं बसून आईजवळ काळजी करत बसण्यापेक्षा माझ्याबरोबर चल. मी सांगतो तुझ्या त्याला. आणि त्याने माझा हात धरला आणि उठवलं. मी हो नो म्हणत उठलो आणि घरात गेलो. तवर आई उठून बसली होती. शर्ट घालत मी तिला म्हणलं दसकुनाना बरोबर चाललोया, जरा उशीर होईल. आणि घरातनं बाहेर पडताना तसा माझा जीवच लागत नव्हता. पण करणार काय. तेवढंच नानाबरोबर गेलो तर 100-500 उसनं मागता येतील. आणि ते नाही म्हणणार नाही. ती दाढी केली पाहिजे त्यामुळं गाल जरा जास्तच गुळगुळीत होतेली. तरी पुन्हा गालावरनं हात फिरवत असायचो. माझ्यापेक्षा नाना जास्त नटला होता. अत्तर मारून केस काळी करून आणि जणू काही त्याच्या दुसऱ्या लग्नाला चाललाय. पण मी काय म्हणलं नाही. तात्यांचं त्यांचं चांगलं पटायचं. अहो पीक पेरण्या पाऊस पाण्याचं असल्या विषयावर ते तासनतास बोलत बसायचं. पण आता सगळ्यांची गडी इसकाटलेली. तात्या त्यांच्या यापात आणि दसकुनाना यागळ्या वाटेवर. तसं त्यांचं नाव दशरथ. हो पण सगळीजण त्यांना दसकुनानाच म्हणायचे. आम्ही चालत पुढं आलो आणि ते बोलायला लागलं.
अरे तू त्या सावरीबरोबर फिरतोस. माझे सरपंच ना. अरे 4 ठिकाणी ओळख पाळख आहेत त्याच्या. नोकरीला लागताना ओळख बी लागते ना. हा मग त्योच राग तुझ्या चुलत्यानं धरला असेल ना. म्हणजे मी कुणाबरोबर फिरायचं कुणाबरोबर जायचं ही त्यो ठरवणार. अरे त्याला त्याच्या भावाची काळजी आहे का? मागं तात्या असंच गेलं. मी विचारायला गेलो तर सरळ अंगावर आला. आणि कुणाबरोबर फिरलं म्हणून त्यानं आईबापाशी तांडावं. या बघा तात्या, मी बघत बसणाऱ्यांच्या पैकी नाही. अरे त्योही ऐकत होतो. मी बोलत असताना नाना आजूबाजूच्या जाणाऱ्या बायका पोरांच्याकडं चांगलं निरखत बघत होता. मला मनातल्या मनात वाटत होतं म्हातारा बैल झाला की. आणि बघतोय बघा कसं. कधी कधी पान खाऊन मलमली साड्यांकडे चक्रा मारतं. तेव्हा मात्र नाना आणखी काय जोर लावून मला गमती जमती सांगत असतो. मी त्यांना म्हणावं आणि सरळ त्यांनीच मला उघडं वागडं बोलावं. अहो 2 शब्द मी कानात साठवून ठेवायचो. पण मी ज्या कारणासाठी आलेलो होतो त्यांच्याबरोबर तो विषय तर बाजूलाच राहिला. मी परत त्यांना म्हणलं, नाना 2-1 हजार रुपये द्या बरं मला. हे बघा तुम्ही तर बघताय एवढं अनुदान बँकेत जमा झालं की देतो की तुम्हाला. हे बघा नाही म्हणू नका नाना, पंचायत होईल, खरं नाही म्हणू नका. अरे रोपाया काय करतो या. अरे कोंबड्या बी खात नाही ती. बस मला वाटलं लाखभर रुपये मागशील. हे बघ दिलं म्हणून समज. पण मग माझ्याबरोबर तुला तालुक्याला यावं लागेल. बरं एवढंच ना. ठीक आहे की. मला पण दाढी करू द्या. लईच वाढली आहे आणि त्यातली केस बी पिकायला लागले ती. त्याने हो म्हणून मान हलवली आणि कसलंसं मनात हसलं बी. मी दुःखानं आतल्यात जळत असताना ह्या माणसाला काय थिर सुचते ती. पण असो, खायला प्यायला मिळतं. पण आपल्या आईचं काय? त्याला दवाखान्यातून आणली ह्यो विचार काय माझ्या मनातनं जात नव्हता. तोच दसकुनाना मला म्हणलं, ये बघ माझी ओळख जिल्ह्यापातूर आहे. हे गाव तालुके काय घेऊन बसलायस? अरे 56पेक्षा जास्त लग्न लावली असलेले आपण. अरे तू कालचं पोहार. हे बघ माझ्याबरोबर फिर, मग तुला कळेल दसकुनाना काय चीज आहे ती. मी होला हो केलं आणि चालत राहिलो. केस कापण्याच्या दुकानातनं मी माझं तोंड काचासारखं चकचकीत केलं. या त्या बोलण्यात पुढं मोकळ्या पटांगणावर लग्नाच्या मोठ्या स्वागत कमानी उभ्या केल्या होत्या. शिंगवालं वाजवणारं बँजो अहो काय नव्हतं. मोठं फॅन, कूलर आणि रंगीत गालीच्या सुगंधी हवा. अहो रखरखत्या उन्हात माझ्या जीवाला लय हायसं वाटलं. त्यावेळी बाल्या मोठ्या मंडपात पाय ठेवताना मला आबाळ छोटं वाटायला लागलं. अहो किती गाड्या आणि किती पोलीस. तरी मी एकाला विचारलं, होय व लग्न आहे मग पोलीस कशासाठी? अरे लगा मुख्यमंत्री येणार आहे. ते मुख्यमंत्री येणाऱ्या माणसांच्या गर्दीतनं तो मी काहीसा बाहेर पडतच लांबच्या एका खुर्चीवर जाऊन बसतो. मंडपात येताना गुलाबाचं फुल माझ्या हातात दिलं होतं. त्याचा सुगंध अगद्या देहभर पसरला होता. पण मधीच आईची आठवण झाली की तसंच गैवरून यायचं. तेव्हा माझ्याजवळ येत नाना म्हणला, हे बघ इथं बस, मी लगेच येतो. आणि तो स्टेजच्या दिशेनं गेला. मी मात्र आपल्याकडे कोण बघतंय का, कोण भारी वाटतंय का वगैरे काही निरखत बसलो. आणि काही वेळापूर्वी अंगावर पडलेल्या सुगंधी अत्तराचा एकटाच गर्दीत पण सुगंध घेऊ लागलो. त्यावेळी माझी नजर मंडपाच्या बाहेर गेली. तरी बरीच जणं उघड्या वागड्या अंगानीच हातात बुकेची ताटं घेऊन
डोक्यावर ऊन झेलत बसली होती. अशोक कांबळे पहाटेचाच माझ्याकडे आला तेव्हा कुत्रं त्याच्या अंगावर जीव खाऊन जात होतं. तात्या बाहेरच अंथरून टाकून पडायचं. त्यांचा डोळा लागायचा की ह्या कुत्र्याचा कधी भकास तर कधी दुसऱ्याच्या अंगावर 5-6 जणांनी धावून जाणं. अहो कुत्र्याच्या तोंडात जी सापडेल का नाही त्याचं काही खरं नव्हतं. आजही तसंच झालं. खरं तर त्यांच्या अंगात जीव नसतोच, पण कुठल्या गावचा अवसान आणून ती एकमेकावर तुटून पडतात काय कळत नाही. अहो कितीही त्यांना हाकाललं, काठी घेऊन मागं लागलं, पळत गेलं तर काही वेळानं ती पुन्हा माघारी हजर. अहो माणसाचा जीव या कुत्र्याच्या तावडीतनं कसा सुटायचा हा मलाच प्रश्न पडायचा. माणसं मारायला लागल्यात आणि त्याची कातडी रक्तबंबाळ करायला मोकाट कुत्री गावात फारच तरबेज व्हायला लागलीत. कुणाच्या पावलांचा गाडींचा आवाज आला की लगेच कान टाव करायचं आणि काही क्षणात बिचाऱ्यांच्या सालीचा चेंदा मेंदा झाला म्हणून समजायचं. अहो त्यांना एवढं बळ कुठनं येतं. त्यांचा गोळका एकदा का तुटून पडला की सापडणारा मेलो मेलो म्हणतच कानठळ्या फुटतील एवढ्या ताकदीनं वरडायचा. आणि मग काय काठ्या घेऊन तर कोण जेवत्या ताटावरून कमरेचा टावेल सांभाळीत कुत्र्याच्या दिशेनं पळत सुटायचं. माणसं आपल्या दिशेने येत आहेत असं वाटलं की कुत्रं लोक यायच्या आत कुठं पळून जायची. कुणाची कुठली कुत्री आपल्याच घरासमोर का गोळा होतात मला पण काही कळत नव्हतं. अहो त्यातल्या एकानं तर माझी पॅन्ट मागं अर्धी फाडली होती. त्यामुळे मी त्यांच्या मागं भरवूनात दगडं घेऊन पळत गेलो होतो. अहो लोक हसत होती पण करणार काही. शिकलेली अशीच असते ती. पुढं काही दिवसांनी जे कुत्रा अंगावर आलं होतं का त्याच्या पॅकाटात असा जे का दोंडा घातला आगा. त्याच्यानंतर ती काय माझ्या अंगावर गुरुगारलं नाही. पण काय 10 दिवसांनी दाब्यावरचं उरलं सुरलं फेकलेलं खाऊन पुन्हा त्याने आपला मोर्चा येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडे वळवला. त्यात कांबळे मध्येच काढमाडला, पण त्याचं माझ्याकडे नित्याचं येणं जाणं होतं. आणि आज अचानक तो बेसावत असताना कुत्र्याने त्याला बराबर घेरलं. तात्या झोपेतच हाड 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 करत काठी आपटत उठलं म्हणून कांबळे थोडक्यात वाचला. अहो तो धापा टाकतच अंगणात पालथा पाडला. अहो त्याचा घासा कोरडा पाडलेला. मी पण बाहेर झोपायचो, पण अलीकडे माझं मनच मला सांगायचं रात्री झोपलो आणि कुणी आपल्याला काठीनं मारून गेलं तर. कारण वरच्या आळीतल्या दोघांना या ना त्या कारणावरनं बाहेर झोपत असताना कोण जीव आजूक मारून गेलं ती काय कळलं नाही. कोण म्हणायचं सावकाराचे माणसं गपचिप येतात आणि जो त्यांना नडल त्याला झोपत काठ्यानं चेपते ती. अहो त्यांचा आवाज पण कशातनं बाहेर निघत नाही. आईला ही दहशत खरं जीवघेणी होती. काही जणांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. पोलीस गावात आलं आणि गेलं, 2-4 जबान्या घेतल्या आणि पुन्हा काय हाय तशीच परिस्थिती. हा सगळा पैसेवाल्यांचा खेळ नाही ना. आपली माणसं वैरी म्हणून का वागायला लागले ती. काय पण असो, पण ही एक अनामिक भीती माझ्या मनात का दाटून येते माझं मलाच कळत नव्हतं. पत्र्याच्या घरात माझ्या अंगाला घाम सुटायचा, पण करतोय काय. घाम तर घाम. बाहेर फोकाचा मारा खाण्यापेक्षा घामानं अंग पूर्ण वलं झालं तरी आपण घरातच झोपायचं. नाहीतरी गरिबानं घाम गाळल्याशिवाय सुखाची झोप लागत नाही रे बाबा. माझ्या पुस्तकातला विचार माझ्या प्रत्येक वेळी बरा वाटायचा, पण तो बी खरा होता. उन्हानं तापलेली माती आणि त्यावर अनवाणी पायांनी रक्त आटेपर्यंत माझ्या आईबाप काम करायचं. अशी परिस्थिती असल्यावर अहो कुण्या पोराला चैन पडेल. या सगळ्या जोराच्या कालव्यानं मी पण तोपर्यंत बाहेर आलो. अहो झोप तरी कुठं आणि कुणाला लागते. बरीच माणसं जमली होती. मी जरा मनातनं घाबरलो होतो,
पण नीट बघितल्यावर कांबळे समोर दिसला. मी मटकन खालीच बसलो आणि त्याचा हात धरला. अहो शब्दही फुटायला तयार नाही आणि दिवसही लवकर उगवत नव्हता. मी बघितलं त्याची पॅन्ट फाटलेली, मांडीवर वर शर्टाची बी तीच अवस्था झालेली. त्यामुळं लाल रक्त त्याची पॅन्ट लाल रक्तानं त्याची पॅन्ट भरायला लागली होती. त्याला तसाच बसून त्याच्या अंगातली कापडं काढायला सांगितली तर अख्खा अंग घामानं भिजलेलं. अहो डोक्याला पण लागलेलं. बऱ्याच वेळाची ती भयानक वेळ माझ्या मनाला चटका देऊन जात होती. इतक्या पाट्या हा आपल्याकडे कधीच येत नाही, मग आजच का आला? काहीतरी महत्त्वाचं काम असणार. तोपर्यंत आईनं हळद गरम करून आणली. तिच्या हातानं त्याच्या वेदनेला मायेचा ओलावाला सुखावत होता. तो बराच वेळ डोळं मिटून पडला होता. तोंडाला फेस पण आला होता. कुणीतरी पाण्याचा तांब्या आणला, पण एक थेंबी न घेता नुसती त्याची छाती वरखाली व्हायची. जमलेली माणसं आता पांगायला लागली होती. तात्या त्याच्या शेजारी बसलेलं आणि मी पण. पुन्हा काही वेळानं तो डोळं उघडायला लागला आणि हळूवार माझ्याकडे बघत असताना मी त्याला खुणावलं. तो अवसाने एकवटून उठून बसला, पण त्याच्या ताज्या जखमा सरळ चरचरत माझ्या काळजापर्यंत जात होते. त्यानं माझा हात धरला तेव्हा आभाळ पांढरं फेक पडायला सुरुवात झाली होती. आईनं त्याला तोंड धुवायला पाणी दिलं. त्यानं बसल्या जाग्यावरूनच तोंडात पाणी घेऊन चुळा भरल्या. अहो आणखी काही वेळानं पाठ सरून आता दिवसाची पांढरी कड लाल व्हायला लागली होती आणि काहीसा गारवा अंगाला झोंबायला लागलेला. अहो कित्येक वर्षाचं नुसतं ऊन, त्यामुळं तोंडाला पोटाला कोरडेपणाचा खड्डा पडत चाललेला. पाऊस नाही, पाणी नाही आणि मध्येच असली जनावरं, अवकाळी दुखणी. माणसानं जगावं तरी कसं? मी कांबळ्याकडे बघितलं. त्याला काहीतरी सांगायचं होतं. मी कान पुढं केला तेव्हा तो हळूच माझ्या कानात सांगत होता, अरे काल तालुक्याला मोर्चा निघाला, त्यावर लय लाट्या हल्ला केलाय. तो बोलायचा थांबला, पण माझ्या मनात हजार प्रश्न निर्माण झालं आणि पहाटेच्या गारव्यात अंगाला दरदरून घाम फुटला. काय? अरे काही जण जगतील का मरतील काय सांगता येत नाही भावा. अरे पण कधी, का? माझं सगळंच प्रश्न अनुत्तरित राहिलं. मी पान खाली घातली, डोकं गच्च धरलं. काय बोलावं ती बी सुचत नव्हतं. तरी पण म्हणलो, तुला कसं कळलं? अरे माझं घरकुलाचं प्रकरण साहेबांनी पुन्हा भेटायला बोलावलं होतं, तिथंच कळलं आणि तसंच मिळेल त्या वाहनानं परत फिरलो. ज्या वाडापमधनं येत होतो त्याच्यावरही पांदीच्या अलीकडे दगडफेक केली. कसा बसा मी बाहेर पडलो तर अंधारात लपून बसलेली कोण होती काय माहीत. अहो दिसल त्याला काठ्यानं मारायला लागली. जीव मुठीत धरून दुसऱ्या मिनिटाला तुझ्याकडं आलो. अरे पण झालं का तरी काय असं? आणि सरकार पण असं झालं तरी काय? आणि सरकार का आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला तर सरकारी काट्यांचा मार आणि जिवंत माणसाचं रक्त, त्यांचा आरडाओरडा. अरे किती सांगू? आपण असं सहन करायचं. काय मागितलं की जीव जाईपर्यंत मार खायचा. पोट काय भरत नाही, गरिबी लय वाईट भावा. ती जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही. तो बोलायचं थांबला. मी शांतपणे ऐकत होतो, पण क्षणात मस्तकात आग उसळली. किती अन्याय सहन करायचा. अरे या मातीचं पुत्र, अरे काळ्या आईची सेवा करण्यात माझ्या 7 पिढ्या खपल्या आणि अजून किती. मी हे सगळं ऐकून शून्य झालो. किती जणांवर लाठीमार झाला आणि किती जण गेले असतील ह्या विचारानं मला घाम फुटायला लागला. आईनं चादर अंथरली होती, त्याच्यावर पडून कांबळे माझ्याशी बोलत होता. पण क्षणभराच्या माझ्या वेगळ्या तंद्रीनं त्याचा डोळा कधी लागला हीच कळलं नाही. रातीचा अंधार आता पाठीमागं सरत होता.
पण या कष्टकऱ्याच्या आयुष्याला जी काळी जळमाट लागली होती ती काही सरत नव्हती. आपण गावातून बाहेर पडलो, MA पर्यंत शिकलो, भविष्यात आपल्याला चांगली नोकरी लागेल, पण इथं सरकार आपल्या गरीब आईबापाच्या जीवावर उठलंय. कांबळे एका अंगावर तसाच पडून राहिला. आदनं मधनं पाय खोडं त्याच्या वेदनांचं आ ऊ सुरूच होतं. मी एकदाचा उठलो आणि तवलीत पाणी घेतलं. काल तर पाण्याचा टँकर आलाच नाही. आता येईपर्यंत वाट बघावी लागेल, पण तोंड धुवून घेऊया. तसाच घरात गेलो, दात घासायची पावडर हातावर घेऊन उभा राहिलो. मी तवलीत पुन्हा बघितलं तर तो पाण्याचा गाळ माझ्याकडे बघत होता. आपल्या गरीबाच्या घरी असंच असतं, हेच सहन करायचं. मोठा बागायतदार असतो तर रोज 4-4 टँकर बोलावलं असतं, पण आपल्या नशिबात कुठलं एवढं झालंय सुख. उन्हाच्या झाडाखात आयुष्य खुरटं करून टाकलंय, पण जगण्याची आधार असणारी मध्येच का सोडून गेली काय कळत नाही. तिच्या पदराखाली रातचं चांदणं किती सुखानं बघितलं असतं, पण पुढचं पुढं. या शिक्षणानं तर मोलमजुरी करावी तर माणसं हसते ती, मग एकच पर्याय उरतो, खूपच जगायचं. आणि सहन नाही झालं की एक दिवस औषध नाही तर दुरी जवळ करायची. असलीच अवस्था आणून सोडली. बाकीची तसंच करते ती. मे महिना संपत आला की डोळं आपोआप आभाळाकडे वळते ती. जूनला सुरुवात होती तेव्हापासून पावसाच्या 4 थेंबाची वाट आपल्या अख्ख्या गावानं बघायची. पण मागील काही वर्षात पावसाचं काळं ढग आणि पावसाच्या काळ्या ढगाचं गणित साफ चुकायला लागलंय. नुसतं दाटून यायचं आणि हात हलवत कोरडं निघून जायचं. पण तीच काळ्या ढगांचं डोंगरासारखा आकार जीवाला कितीतरी आशा लावून जायचा. गावावर एखादी काळी सावली तग धरते तेव्हा सगळ्यांनाच नांगरायची पेरायची जीव जाईपर्यंत घाई होती. अहो कुठं 4 थेंब पडलेलं ऐकलं की त्यांच्या या आशेला पुसटचा पाजर फुटतो. एखादं बुरुंगाट आल्यासारखं वाटलं आणि रानातल्या कामाची लगबग सुरू होती, पण त्या काहीच थेंबात डोक्याची 4 केस पण भिजत नाही ती. पण ही सुरुवातीची येळ म्हणून हत्तीचं बळ राबणाऱ्याच्या मनगटात येतं. पुढच्या काही वेळात असं किती नुसतं काळं ढग आलं आणि सुसाट माती उडवत जाणाऱ्या वादळ वारा पाल पाचोळ्यासह काळ्या ढगांना क्षणभरात पांढरं करून टाकलं. त्यावेळी पाऊस पडल म्हणून आसवं तर डोळ्यात येतच होती, पण त्याही अगोदर वादळांच्या समवेत उडत असलेल्या मातीनं डोळं गच्च भरून आंधळं होऊन जाते ती. किती परवड, किती संकट या दुष्काळी आत्म्यांची. कोण वाले आहे असं वाटत होतं. आणि बाप्या माणसानं किती आसवं उरत दाबायची. तरी मी तसाच गावात गेलो तोपर्यंत पेपराचं गठ्ठ येऊन पडलं होतं. मी 2 रुपये देऊन पेपर घेतला आणि वाचायला लागलो. पहिल्या पानावर मथळं मोठी हादरवून सोडणार. ज्या वेगानं मी गावात पेपरासाठी आलो होतो आणि वाचून तर आणखीनच घाम सुटायला लागला. अहो जिल्ह्यात मोर्चासाठी खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्त्यातून आया बाया पदर खाऊन आल्या होत्या आणि लाठीमार झाला. 4 जण दगावली होती आणि लय जण चेंगारली होती. लहान मुलं, म्हातारी, कोतारी, कुणाला काय लागलं होतं, काय वाचून काय नको. तसंच पेपर हातात धरून मी घराकडं माघारी परतायला लागलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हादरायला लागली. आपल्या गावातली 1-2 जण जीवाला मुकली होती. लाठीमार आणि काय मी आभाळात पाहिलं. ऊन सकाळचंच, पण तेवढ्यावर पण अंगाला भाजून काढत होतं. माझं डोळं गारा फिरायला लागलं. तेव्हा लाठी हल्ल्यात गेलेल्यांचं जीव मला अस्वस्थ करायला लागलं होतं आणि त्यांच्या वेदना माझ्या छातीत जोरदार कळ उसळी मारू लागल्या.
आपल्याला सरळ मार्गानं न्याय मिळणार नाही तर सहन करीत असंच पिचत आयुष्य काढायचं. त्याशिवाय आपल्या हातात काय आहे? मी आसवं भरल्या गच्च डोळ्यांनी त्या क्षणी सूर्याच्या दिशेनं पाहिलं तर कळत नकळत त्याची प्रचंड ऊर्जा माझ्या शरीरात भिनत